घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की सारंग म्हणतो, जर जानकी वहिनींना मान्य असेल तर मी हे लग्न करायला तयार आहे. हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो, तर जानकीला मात्र मोठा धक्काच बसतो. ऐश्वर्या विचार करते, हा सारंग तर जानकीचा अंधभक्त आहे आणि विचार करते, जाऊ दे, आपल्याला काय करायचंय, हा तर फक्त एक प्यादा आहे, माझं वेगळंच उद्दिष्ट आहे. असा विचार करून ती खूप खुश होते. जानकी सारंगला समजवण्याचा प्रयत्न करते, तुम्ही पुन्हा एकदा विचार करा, तुमची इच्छा असेल तरच तुम्ही या लग्नाला होकार द्या. तर ऋषिकेश म्हणतो, जानकी, त्याने लग्नाला होकार दिलाय आणि आता तो हो म्हटलाय ना, मग हे लग्न होणारच. परंतु जानकी म्हणते, त्यांनी मनाने होकार नाही दिलाय, आपल्या दबावाखाली दिलाय. तर ऋषिकेश म्हणतो, असं काही नाहीये, आपली जी इच्छा आहे तीच त्याची इच्छा आहे. तो या लग्नाला तयार आहे ना, मग आणखीन फाटे फोडायला नको, आम्हाला सुद्धा हे लग्न मान्य आहे. असं म्हणून ऋषिकेश हा ऐश्वर्याला हात जोडून म्हणतो, तू जो काही मनाचा मोठेपणा दाखवलाय त्यामुळे आपल्या दोन घर आणि गावाचं कल्याणच होणार आहे. तू अगदी जानकीच्या लहान बहिणीप्रमाणे वागलीस, जानकीचा आदर्श ठेवून तू हा निर्णय घेतलाय. त्यामुळे ऐश्वर्या ही मनातल्या मनात विचार करते, मी जानकीचा आदर्श नाही घेतलाय तर जानकीच्या पायात पाय घालून तिला तोंडावर पाडणार आहे. जानकीला हे सगळं पटत नसतं आणि ती म्हणते, आपण पुन्हा एकदा विचार करायला हवा. परंतु ऋषिकेश म्हणतो, नाही, आता यात कोणताच विचार करायची गरज नाहीये. नाना सुद्धा खूप खुश असतात आणि म्हणतात, आमचा सुद्धा या लग्नाला विरोध नाहीये, हे लग्न झालं तर चांगलंच होईल. परंतु तू सयाजीरावला याबद्दल सांगितलंय का? तर ऐश्वर्या म्हणते, त्यांचं काय, मी आनंदी तर ते आनंदी, ते या लग्नाला कधीच नकार देणार नाही याची मला गॅरंटी आहे. नानांना आनंद होतो. तेव्हा आजी म्हणते, मला या लग्नाची जास्त घाई आहे, कारण सारंग हा माझा लाडका नातू आहे. सुमित्रा ही ऐश्वर्याला म्हणते, तुमच्यासारख्या सुना माझ्या घरात आल्या तर माझ्या घराचं नक्कीच गोकुळ होईल. आधी जानकी आणि मग तू कधी या घरात सून म्हणून येते याचीच मला उत्सुकता लागून राहिली आहे. सुमित्रा जानकीला ऐश्वर्याची ओटी भरायला सांगते. आजी म्हणते, देवासमोर प्रसाद सुद्धा ठेव. तेव्हा ऐश्वर्या ही खूप खुश होते, आता आपला प्लॅन यशस्वी होईल म्हणून तिला आनंद झालेला असतो. जानकी ऐश्वर्याची ओटी भरते, त्यानंतर तिला सौभाग्याचं लेणं देते. ऐश्वर्या तिच्या पाया पडते आणि मनातल्या मनात विचार करते, ही शेवटची वेळ जेव्हा मी तुमच्यासमोर झुकलीये, यानंतर तुम्ही सगळे माझ्यासमोर झुकणार, सरपटणार. असा विचार करून ऐश्वर्या तिथून निघून जाते. परंतु जानकीला मात्र हे चुकीचं होतंय असा संशय येत असतो. इकडे सयाजीराव खूप चिडलेला असतो. तो नोकराकडून बंदूक मागवतो आणि म्हणतो, माझी लेक कोठे गेली काय माहीत, आज मी त्या रणदिव्यांची होळीच करतो, कोणाला जिवंत सोडणार नाही. असं म्हणून सयाजीराव तेथून जाऊ लागतो. तेवढ्यात ऐश्वर्या घरी येते. ऐश्वर्याला पाहून सयाजीराव रडू लागतो आणि विचारतो, पोरी कुठे गेली होतीस, मला तुझी किती काळजी वाटत होती. तर ऐश्वर्या सयाजीरावाला म्हणते, तुम्ही माझी काळजी करू नका, आता सगळं नीट होणार आहे. मी लग्नाचा प्रस्ताव ठेवून आले रणदिव्यांच्या घरी. हे ऐकून सयाजीरावला मोठा धक्काच बसतो आणि तो विचारतो, असं कसं शक्य आहे, तो सौमित्र तर पळून गेला ना. तेव्हा ऐश्वर्या सांगते, तो पळून गेला, पण त्या घरात आणखीन एक लग्नाचा मुलगा आहे. सयाजीराव विचारतो, कोण? तर ऐश्वर्या सांगते, मी त्याचा लहान भाऊ सारंगला लग्नाची मागणी घातलीये. हे ऐकून सयाजीराव आणि त्याच्या बायकोला मोठा धक्काच बसतो. सयाजीराव म्हणतो, तुला वेडबीड लागले की काय, तो पोरगा कोणत्याच बाबतीत तुझ्या बरोबरीचा नाहीये, ना दिसण्यात ना शिक्षणात. ऐश्वर्या म्हणते, मला सगळं मान्य आहे, पण मी हा निर्णय आपल्या दोन घरांसाठी आणि गावासाठी घेतलाय, वाद आणि भांडण मिटवण्यासाठी घेतलाय आणि मी हे लग्न करणारच आहे. तेव्हा ऐश्वर्याच्या आईला मात्र संशय येतो आणि ती सयाजीरावाला म्हणते, नक्कीच हिचा उद्देश दुसरा काहीतरी आहे. सयाजीराव मात्र खूप दुःखी असतो. इकडे सुमित्रा आणि नाना हे दोघे विचार करतात की जे झालं खूप छान झालं. नाना म्हणतात, सकाळी आपण किती टेन्शनमध्ये होतो, पण ती पोरगी आली आणि तिने सगळं बदलून टाकलं. सुमित्रा म्हणते, तुम्ही सयाजीरावांशी याबद्दल बोलायला हवं. नाना लगेचच सयाजीरावाला फोन करतात. सयाजीराव विचारतो, आता कशाला फोन केलाय? तर नाना म्हणतात, मला मान्य आहे, माझी खूप मोठी चूक झाली. माझ्या मुलाने माझा आणि आपला विश्वासघात केला, माती खाल्ली, त्याने आपला कुठे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. पण तुझी मुलगी तुझ्यासारखी धडकेबाज, तिने येथे येऊन सारंगला लग्नाची मागणी घातली, त्यामुळे आता सगळं नीट होईल. मला मान्य आहे, माझा सारंग तुझ्या मुलीच्या समोर काहीच नाहीये, ना शिक्षणात ना दिसण्यात, परंतु तो स्वभावाने खूप चांगला आहे, 100 नंबरी सोनं आहे. ते दोघे खूप खुश राहतील याची मला गॅरंटी आहे. इकडे
जानकी ही ऋषिकेशला म्हणते, मला हे सगळं चुकीचं वाटतंय. सकाळी ऐश्वर्या ही अगदी सयाजी काकांसारखी वागली, त्यांची कार्बन कॉपी, आणि त्यानंतर 360 अंशामध्ये तिने वागणं बदललं. नक्कीच तिचा दुसरा काहीतरी हेतू आहे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, असा कोणताही विचार करू नको. हे लग्न ठरलंय आणि हे लग्न होण्यातच सगळ्यांचं भलं आहे. इकडे सयाजीराव म्हणतो, परंतु यानंतर मला कोणताही दगा देऊ नको. माझ्या मुलीच्या डोळ्यात मला कधीही पाणी दिसायला नको. तेव्हा नाना म्हणतात, असं काहीही होणार नाही, तू काळजी करू नको. इकडे ऐश्वर्या ही ऋषिकेशला समजवण्याचा प्रयत्न करत असते की आपण सारंग भाऊजींशी एकदा बोलायला हवं. नक्कीच काहीतरी चुकीचं घडतंय. परंतु ऋषिकेश म्हणतो, तू आता कोणतीही शंका काढू नकोस, हे लग्न होणारच आहे. असं म्हणून ऋषिकेश निघून जातो. जानकीला खूप काळजी वाटते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऐश्वर्याच्या आई तिला विचारेल की तुझा लग्न करण्यामागे काय उद्देश आहे. तर ऐश्वर्या सांगेल, मला त्या जानकीचा बदला घ्यायचा आहे म्हणून मी हे लग्न करते. तर इकडे जानकी ही सारंगला म्हणेल, तुम्हाला जर हे लग्न करायचं नसेल तर तुम्ही सुद्धा इथून पळून जा. हे ऐकून सारंगला मोठा धक्का बसेल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.